अशा घटना बऱ्याच ठिकाणी होत आहेत. आमच्या शेजारी रोडच्या त्या साईडला एक शेत आहे, त्यांच्याकडे पण सोलर आहे. त्यांचे पण असे केबल वगैरे चोरून दिलेले आहेत. आमची मोटरसुद्धा गेली, त्यांची मोटर गेली नाही, कारण की त्यांची मोटर जी आहे ती बोरवेलमध्ये होती. आता हे बघू शकता आपण, हे सगळं इथं असं पडून आहे. आता हे काढणारे हे एकट्या माणसाचं काम नाही आहे. कमीत कमी 4 लोक लागतात एवढी मोठी हेवी मोटर पंप बाहेर काढायला, कारण की 50 किलोची ती मोटर आहे आणि एवढ्या खोल विहिरीतून ती बाहेर काढणं म्हणजे सोपं काम नाही. तर हे असं या ठिकाणी घडलेलं आहे. 2 मार्च 2026च्या रात्रीची ही गोष्ट आहे आणि 3 तारखेला ज्या दिवशी रंगपंचमी होती त्या दिवशी मी 10 वाजता शेतात आलो, तर मला हे सगळं दिसलं. आता याकरिता मी पोलीस स्टेशनला गेलेलो होतो. त्या ठिकाणी FIR देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांना डिटेल गोष्टी पाहिजे आहेत. म्हणजे तुमच्याकडे कुठले कुठले केबल होते, कुठले पॅनल होते, कुठला त्यानंतर मोटर कुठली होती, कुठल्या कंपनीची होती, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे आहे. त्यामुळे माझा FIR होऊ शकला नाही. आता आधी मला माझ्या जवळच्या MSCB ऑफिसला एक माहिती द्यावी लागेल, कंप्लेंट द्यावी लागेल. त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टीचं डिटेल घ्यावं लागेल. आता जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला एक बेनिफिशरी ID मिळतो. तो बेनिफिशरी ID खूप महत्त्वाचा असतो. आपल्या पेमेंटच्या रिसिप्ट खूप महत्त्वाच्या असतात. त्यानंतर जेव्हा मटेरियल आपल्या घरी पोहोचतं तेव्हा त्या मटेरियलवरती म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचं मटेरियल आहे आपल्याला एक रिसिप्ट मिळायला पाहिजे. त्या रिसिप्टवरती मोटर कुठल्या कंपनीची आहे, किती HP आहे, केबल कुठला आहे, किती मीटर आहे, त्याचं रेटिंग काय आहे, आणखी सोबत आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी मिळाल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जपून ठेवणं फार गरजेचं आहे. कारण की ह्या गोष्टी आता मला सगळ्या लागणार आहेत जेव्हा मी FIR दर्ज करणार आहे तेव्हा. तर आता हा आपला यासंबंधीचा पहिला व्हिडिओ आहे. अशा घटना घडू नये किंवा शेतकऱ्यांनी अलर्ट राहावं यासाठी मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे. आता समोर अशा प्रकारे या ठिकाणी कारवाई करता येईल किंवा शासनाची किंवा MSCB ऑफिसची मदत घेता येईल ते बघणं गरजेचं आहे. आमचं जे सोलर आहे ते शक्ती सोलरचं आहे. तर मी त्याच्या कस्टमर केअरला कॉल केला होता. काल सुट्टी असल्यामुळे माझं बोलणं होऊ शकलं नाही. परत आपल्या मागेल त्याला कृषी सौर पंप योजनेचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती सुद्धा मी कॉल केला, जो आपल्या MSCBचा आहे त्याच्यावरती सुद्धा मी कॉल केला. आणि जे टेक्निशियन ज्यांनी हे इन्स्टॉलेशन करून दिलं होतं त्यांनासुद्धा मी कॉल केला. त्यांच्याकडून मी आता गायडन्स घेत आहे. तर समोरच्या काही भागात आपल्याला अशा प्रकारच्या घटना झाल्यावर काय कारवाई करता येईल किंवा कुठल्या गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे यावरती माहिती येईल. धन्यवाद.